हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघू शकता पाठीमागे जंगल आहे म्हणजेच आपली जमीन आहे आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलली होती, की अशी आमची एक काजू आहे जिच्या फांदीवरती भयानक तुफान बिया लागलेल्या आहेत. अजून एकदम कोवळ्या आहेत पण खूप लागलेल्या आहेत आणि तिचा जो काही बहर आहे तो तुम्ही बघितलात ना म्हणजे असं बघा म्हणजे एकदम आनंद वाटेल एवढं कारण की कोणतीही फवारणी नाही, काय नाही. आता इकडच्या जेवढ्या काही काजू तुम्हाला बघायला मिळतील ना, ह्या बघा इकडे पण आहेत. तर ह्या सगळ्या काजू आहेत ना, त्यांना फवारणी नसते. आपल्या तिकडच्या काजू किंवा मोठ्या जे काही बाग आहे, तिकडे फक्त आपली फवारणी असते, बाकी इकडे फवारणी नसते. इकडे जो काही काजूला मोहर येईल त्याच्यातूनच सगळं म्हणजे काजू लागायला लागतात. तर त्या काजूला एवढा प्रचंड म्हणजे ना, खूप साऱ्या एकाच फांदीला, त्याच्या दुसऱ्या फांदीला पण आहेत, पण ह्या फांदीला भयानक काजू आलेले आहेत. म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया आणि खूप म्हणजे खूप भारी आले. आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी ना, की क्लायमेट बघा. सो क्लायमेट ना थोडं ब्लर दिसेल किंवा असं पावसासारखं दिसेल, तर क्लायमेट खरंच पावसासारखं झालेलं आहे. काही ठिकाणी तर पाऊस पडायला पण लागला. त्याच्यामुळे जे काही आंब्याच्या बागा वगैरे आहेत त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे परिणाम होतो आहे. सो इकडे पडेल की नाही सांगू शकत नाही. पण तसं क्लायमेट बघा एकदम झालेलं आहे. तर चला तुम्हाला दाखवते. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पूर्ण फांदी लागलेली आहे आणि घडच्या घड फुल आणि 7 नंबर काजू आहे. सो मोठी होते एकदम, जरी घडाने लागले तरी खूप मोठी होते आणि 4 नंबर पण जे काजू आहे ना, तिथे आपण दाखवते एकदम घड लागलेला आहे. सो त्या पलीकडे आहेत आणि ही इथेच आहे, तर ही पण दाखवते. तर चला. तर ह्या बघा, ह्या आहेत त्या काजू आणि छानपैकी गुच्छ असे आलेले दिसतील. म्हणजे थोडक्यात घड बऱ्यापैकी आलेले आहेत आणि खूप लागले. म्हणजे तसं बघायला गेलं तर ना, क्लायमेट पावसासारखं आहे, त्याच्यामुळे थोडं ब्लर दिसेल. पण असे सगळीकडे ना गुच्छच्या गुच्छ आलेले आहेत आणि काय काय काजूचे जूनसुद्धा त्यातल्या झालेले आहेत. तर हे बघा सगळीकडे आता तसं बघायला गेलं ना, तर त्याचं जे काही झाड आहे म्हणजे जे काजू आहे ते आतमध्ये आहे आणि त्याची फांदी आहे ती बाहेर आली आहे. म्हणजे आणि जो काही बांध आहे त्या बांधावरच्या इथे फांदी आलेली आहे. तर असे सगळीकडे घड लागलेले आहेत मस्त मस्त एकदम. तर ही वेंगुर्ला नंबर 7 नंबर काजू आहे. आता तसं बघायला गेलं तर 4 नंबरची काजू आहे त्याच्यामध्ये खूप काजू लागतात, भयानक काजू लागतात आणि एकदम असे घडच्या घड असतात. पण ती जी काजू आहे ना ती तुम्ही ओलीच काढू शकता. जर ती सुकली तर तिची बी एकदम लहान होते, त्याच्यामुळे ओल्या बिया जास्त काढाव्या लागतात. तर आम्ही वर्षी आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये 4 नंबर काजू, तर त्याच्या ज्या काही काजू आहेत त्यातले 4 नंबरच्या ज्या काही काजू आहेत त्या आपण जास्तीत जास्त काढतो. तर इथे बघा सगळीकडे अशा सगळीकडे ना असे तुम्हाला बघायला मिळतील. आता काय काय तर मोहरमधून नुकताच बाहेरसुद्धा येतात आणि काय काय तर छान मोठंसुद्धा झालेल्या आहेत. आणि आता ही जी पूर्ण फांदी आहे ना, पूर्ण वरून जी खालपर्यंत पूर्ण भरलेली आहे काजूंनी. आणि आता जून झाल्यावर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन, म्हणजे येतीलच त्याच्यावरचे व्हिडिओ जेव्हा मी ह्या वर्षी काजू काढेन तेव्हा. तर हे बघा असे सगळीकडे लागलेले आहेत. सो प्रत्येक घडामध्ये एक 10-10 एक तरी काजू आहेत. काय काय छोटे घड आहेत, पण जे मोठे मोठे घड आहेत त्याच्यामध्ये तर खूप आहेत. आता ह्याच्यामध्ये तर बघा किती काजू आहेत, खूप काजू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. तर अजून काही तयार नाही झाल्यात, पण एखाद दुसरे काजू तयार झाले ते पुढे तुम्हाला बघायला भेटेल. तर ह्या बघा वरपर्यंत सगळीकडे काजू अशा छानपैकी त्या लागलेल्या आहेत. हे बघा साईडला आंबासुद्धा आहे आपला कलमी आणि हे पूर्ण आत झाड आहे आणि त्याची फांदी आहे ती बाहेर आहे. हे बघा आणि सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ही बघा ह्याच्यामध्ये पण खूप साऱ्या काजू आहेत. हे पण घड खूप मोठं आहे. आता कधी कधी काय होतं, एवढं घड जेव्हा काजू जून होत जाते ना, तर ही बघा ही ती जून काजू आहे. बऱ्यापैकी जून आहे. त्याच्यानंतर दुसरी पण एक आहे. तर जेव्हा 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 काजू या अशा म्हणजे जसं तयार होत जातात तसं त्यांच्या ज्या काही फांद्या असतात किंवा त्या खूप अशा हेवी होत जातात, त्याच्यामुळे त्यांना सपोर्ट पण द्यावा लागतो. पुढे तुम्हाला 4 नंबर काजूचा पण मी घड दाखवणार आहे. तर हे सगळे 7 नंबर काजूचे आहेत. हे पण 7 नंबरच बी आहे. हे आता नुकतेच लागतात मागून फोडून काजू. त्याच्यामुळे यंदा जे काही काजू आहेत ते लेटपर्यंत आहेत. सो पावसामध्ये पण जातील सांगू शकत नाही. गेल्या वेळेस जसे पावसामध्ये गेल्या तशाच. तर आता ह्या बघा मोहरमधून नुकत्याच बाहेर येत आहेत काजू. तर आता आपल्या बागेमध्ये ती फेऱ्या तर काही होतच राहणार आहेत, कारण की माकड येतात कुठे पाणी. आता ह्या दिवसामध्ये थोडं त्यांना पाणी पण द्यावं लागतं. त्याच्यामुळे नंतर आपण पाणी बंद करणार, जशा जून होणार त्याच्यानंतर आपण पाणी पूर्णपणे बंद करणार. तर हे बघा असे सगळीकडे घडच्या घड लागलेले आहेत काजूचे. सो ह्या काजूंना आपण फवारणी केलेली होती थोडीफार. तर हे बघा ही 4 नंबर काजूची बी आहे, झाड आहे. तर ह्याच्यावर बघा किती काजू आहेत बघा. म्हणजे ही एवढी लागते ना, एकदम घडाने लागते, पण त्याची जी बी आहे सुकल्यानंतर फार छोटी होते. त्याच्यामुळे ह्याच्या आम्ही जास्तीत जास्त ओल्या काजू काढतो आणि आपण विकायला देतो. तर हे बघा सगळीकडे ह्या काजूवरती सगळीकडे असे गुच्छेच्या गुच्छ आलेले आहेत.
ओली बी बऱ्यापैकी असते आणि सुकल्यानंतर त्याची जी साईज आहे ते एकदम कमी होते. तर ही 4 नंबर काजू आहे. खूप म्हणजे भयानक त्याच्यावर काजू लागतात आणि एकदम घडाने काजू लागतात. आता यांना फवारणी एकच फवारणी केलेली आहे. जर 2 फवारणी केल्या तर अजून यांच्यावरती म्हणजे खूप घड असे लागलेले असते. आता तसं बघायला तर ज्या 4 नंबर काजू आहेत ना, तर काय काजू आता लागायला लागतात. काय काजूंना तर नुकताच मोहरसुद्धा येतो आहे. त्याच्यामुळे पाटून फोडून अशा काजू आहेत त्या बघा, सगळीकडे असे लागतात काजू. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, बाय बाय.